हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सोयाबीन राईस। स्वयंपाकाचा कंटाळा आला की लवकरात लवकर होणारा असा हा राईस आहे। खायला टेस्टी लागतो आणि खूप छान होतो आणि खूप इझी लवकरात लवकर बनणारा सोयाबीन राईस। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथं 2 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी आपल्याला सोयाबीन घ्यायचा आहे। काही खडे मसाले घेतलेत, त्याच्यामध्ये शहाजिरा, लवंग, दालचिनी आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ, 2 कांदे मोठाले चिरून घेतलेत, 1 टमाटर मोठं, अद्रक आणि लसूण, हिरवी मिरची, बिर्याणी मसाला आणि कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड। आता आपल्याला सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घेतले, त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून ह्याला एक उकळी करून घ्यायची आहे। उकळी होईपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तांदळाला 2 वेळेस छान स्वच्छ धुवून घ्यायचे। मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि दुसरीकडे आपल्या सोयाबीनला पण उकळी छान आलेली आहे, अशा पद्धतीनं आली पाहिजे, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि एका साईडला ठेवून देऊया। हे जर थंड झाल्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल ॲड करून घ्यायचे आणि सगळ्यात आधी आपल्याला खडे मसाले त्याच्यामध्ये परतून घ्यायचे। खडे मसाले हलकेसे परतले की लगेच कांदा त्याच्यामध्ये टाकून आपल्याला ह्याला हलकासाच परतून घ्यायचा आहे, जास्त परतायचा नाहीये। तुम्ही पाहू शकता आपला हलकासा कांदा परतलेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला कट केलेले टमाटर ॲड करायचे। टमाटरला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। टमाटर ॲड केले की लगेच त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्या, कारण मिठामुळे टमाटर छान मेल्ट होतं। चवीनुसारच मीठ ॲड करा। आपल्याला कांदा आणि टमाटर छान परतून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता किती छान परतलेलं आहे ते। आता आपण ह्याच्यामध्येच हिरवी मिरची तिला पण 2 मिनिटं हलकसं परतून घ्या। अद्रक लसूणचं पेस्ट, तिला पण 2 मिनिटं छान परतून घ्या। आपलं अद्रक लसूण छान परतलं की 1 चमचा हळद, आणि आता काही सुके मसाले ॲड करून घेऊया। अर्धा चमचा मी धनेपूड टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि बिर्याणी मसाला पण 1 चमचा। हे सर्व सुके मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी परतत आहे, ते सतत हलवत हलवत त्याला परतून घ्या, असं तेल सुटलं पाहिजे। आपला छान मसाला परतलेला आहे। आता याच्यामध्येच आपल्याला आपण जे सोयाबीन थंड करून ठेवलेलं आहे आणि याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे ते ॲड करायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्या। पूर्ण मसाला सोयाबीनला लागला पाहिजे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं हलवून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला स्वच्छ धुतलेले तांदूळ याच्यामध्ये ॲड करायचे आणि ह्याला पण व्यवस्थित हलवून घ्या। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच यूज करायचा आहे। मी आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं, गरम पाण्याचाच यूज करा म्हणजे राईस छान बनतो। ह्याला व्यवस्थित हलवून घ्या।
आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करा। आणखीन एक वेळेस याला छान हलवून घ्या। कमी फ्लेमवरती 15 मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊया। आपले 15 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे। आता याला झाकून गॅस कमी करा आणि पूर्ण राईस शिजेपर्यंत झाकून ठेवा। आपला राईस झालेला आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान झाला। मी गॅस बंद केला आहे मगच। आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल। थँक्यू।